राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर 10 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत। पांडुरंग फुंडकर सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड देशाच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्याबरोबर गिरीश बापटही दौऱ्यावर आहेत। संयुक्त संसदीय समितीच्या दौऱ्यामध्ये या दोन मंत्र्यांचा समावेश आहे। विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती आणि आमदारही या शिष्टमंडळात सहभागी आहेत। राज्यात तूर, कांदा, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय। अशा वेळी कृषी मंत्री परदेश दौऱ्यावर आहेत, त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत किती गंभीर आहेत असा प्रश्न निर्माण झालाय। विरोधकांनी फुंडकरांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली आहे। विरोधी पक्षनेते म्हणून परदेश दौऱ्याचं निमंत्रण होतं, मात्र संघर्ष यात्रा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे दौऱ्यावर जाण्याचं रद्द केल्याचं विखे पाटलांनी सांगितलं। सरकारनं मात्र त्यांच्या दौऱ्याची पाठराखण केली आहे। हा जो दौरा आयोजित केला होता विधिमंडळाच्या वतीने, आम्हाला त्याच्यामध्ये निमंत्रण होतं, पण आजच्या स्थितीमध्ये राज्याच्या समोर असणाऱ्या एकूण परिस्थितीचा विचार करता पुन्हा शासनाच्या पैशाची आता उधळपट्टी करायची हे आता योग्य नाही। कारण आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं खरं मूळ प्रश्न आता ऐरणीवर आहे। एका बाजूला तूर डाळीचं एवढं प्रचंड उत्पादन होणार आहे याचं नियोजन मात्र दुर्दैवानं ज्या कृषी विभागाला करता आलं नाही, तर त्याचं उद्याची खरेदी करावं लागेल, किती खरेदी करावं लागेल याचं भान पणनमंत्र्यांना राहिलं नाही। अशा प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकरी आता वाऱ्यावर सोडून दिलेला आहे। एका बाजूला शेतकरी वाऱ्यावर आणि आमचे मंत्री मात्र परदेशी दौऱ्यावर, हे दुर्दैवी चित्र महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पाहावं लागतं। मला वाटतं की अभ्यासासाठी किंवा जगामधलं जे उत्तम आहे ते आपल्या देशात, आपल्या राज्यात यावं, यासाठी जर अभ्यास दौऱ्यात कुणी गेलं तर यावर टीका करून आपण, मला वाटतं, आपलं नुकसान करतो। अभ्यास करताना हा खर्च अतिशय अल्प आहे। ज्ञान प्राप्त करणं यासाठी आपण जेव्हा एखादी समिती जाते, या ज्ञानाचा फायदा समाजाला होतो, शेतकऱ्यांना होतो, राज्याच्या प्रगतीला होतो, उन्नतीला होतो। इतका संकुचित विचार ठेवून की काही हजार रुपये खर्च होईल, मग उद्या एखादा म्हणे अधिवेशनही बंद करा, कारण अधिवेशनात एका मिनिटाचा 70,000 रुपये खर्च आहे। अधिवेशन थोडी बंद करता येणार। या संदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी घेतलेला हा आढावा। राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले असताना राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर थेट 10 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघून गेलेले आहेत। ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा हा दौरा आहे। विधिमंडळाचे संसदीय कामकाज समिती आहे, ज्यांच्यातर्फे हा राष्ट्रकुल संसदीय दौरा आयोजित करण्यात आला आहे। या दौऱ्यामध्ये कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर सहभागी झाले आहेत। त्यांच्यासोबतच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापतीही सहभागी आहेत। प्रामुख्याने राज्यात शेतकरी दिवस रात्र तूर विकण्यासाठी खरेदी केंद्राबाहेर रांग लावून आहे। रात्रभर खरेदी केंद्राबाहेर शेतकरी झोपतोय, आपली तूर खरेदी कधी केली जाईल या आशेने, मात्र त्याची तूर खरेदी केली जात नाहीये। दुसरीकडे कांदा असो, द्राक्ष असो, त्याचबरोबर डाळिंब असो, या सगळ्या शेतमालांचे भाव कोसळलेत। राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना विरोधकही आक्रमक झालेले आहेत। ते मागणी करतायत की शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावं। एवढंच नाही तर सत्तेत असलेल्या शिवसेनेने ही मागणी केली आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी चर्चा करायला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा। एकीकडे ही सगळी मागणी होत असताना राज्याचे कृषी मंत्री मात्र परदेश दौऱ्यावर गेलेत। प्रामुख्याने या दौऱ्यामध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही सहभागी होणार होते, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दौऱ्यावर विरोधकांची सुरू असलेली संघर्ष यात्रा यामुळे त्यांनी परदेश दौरा रद्द केला। मात्र पांडुरंग फुंडकर ही संवेदनशीलता दाखवू शकले नाहीत। ते शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून थेट परदेश दौऱ्यावर निघून गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आतापर्यंत शेतकऱ्यांचं जे जिल्ह्यात आंदोलन सुरू होतं, त्यात थेट आता मंत्रालयाच्या गेटवर, मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन पोहोचले, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला राज्याचे कृषी मंत्री राज्यातच नाही आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आणखीन वाढलेला दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।